नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक छोटंसं अपडेट पाहणार आहोत की फार्मर आयडी महाडीबीटीच्या योजनेकरिता शेतकऱ्यांना फार्मर आयडी हा काढणं गरजेचं आहे। फार्मर आयडी असेल तरच इथून पुढे शेतकऱ्यांना जे काही शासनाच्या माध्यमातून चांगल्या उपलब्ध योजना या मिळत असतात त्या या फार्मर आयडीच्या मदतीनेच मिळणार आहेत। तर फार्मर आयडी काढणे बंधनकारक राहिलेलं आहे। तर या अंतर्गत आपण एक छोटंसं अपडेट या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहोत। तर याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे अपडेट पाहत असाल की महाडीबीटीवर फार्मर आयडी काढणं हे बंधनकारक ठरलेलं आहे की महाडीबीटी शेतकरी योजना किंवा पोर्टलवर ॲग्रीस्टॅग अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी असेल तरच आता महाडीबीटी पोर्टलवर हे अर्ज करता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आयडी हा काढून घ्यावा, कारण पुढील काही दिवसात बियाणे घटकासाठी अर्ज सुरू केले जाणार आहेत आणि बियाणे घटकासाठी अर्ज करण्यास आपल्याला फार्मर आयडी आवश्यक असणार आहे। तर याच्यासाठी आपण मुद्दाम हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो की जर तुम्ही हे फार्मर आयडी जर काढला नसाल तर जवळच्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलं नाही त्यांनी कृपया आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र म्हणजे CSC सेंटरला भेट देऊन तुम्ही तिथे जाऊन तुमचा जो काही फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक आहे तो तुम्ही तिथे बनवू शकता। कारण की आता राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत या फार्मर आयडीला ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि याच अंतर्गत जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ हा मिळू शकणार नाही। तर त्याच्यासाठी लवकरात लवकर तुम्ही काय करा की फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक हे लवकरात लवकर काढून घ्या। एक अशा प्रकारची छोटंसं अपडेट आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम केलेलं आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।